आभार मानतो पाळक साहेब. मला पाळक साहेब म्हटले लाडके. आता मी किती जणांचा लाडका आहे हे मला माहीत नाही, पण आभार मानतो त्या शब्दांसाठी मनापासून. आपण जो शास्त्रभाग आत्ता वाचलेला आहे तो आहे पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि त्याची काही वचनं. पण ह्याच अध्यायामध्ये आज राहणार नाही, तर पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात करणार आहोत. सर्वच काही वाचणं शक्य नव्हतं, म्हणून आपण काही सर्वच वाचत बसलो नाही आणि तेवढा वेळही आपल्याकडं नाही. ज्यावेळेस मी बायबल स्कूलमध्ये शिकत होतो त्यावेळेस उपदेशाच्या क्लासमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जे खूप अभ्यास करतात ते मुद्द्याला धरून उपदेश करतात, त्यांचा मुद्दा हरपत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा उपदेश लहान होतो. आणि जे अभ्यास करत नाहीत आणि तसाच उपदेश करायला उभं राहतात त्यांचा मुद्दा नेहमी हरपतो आणि मग त्यांना मुद्दा शोधता शोधता खूप वेळ लागतो. तर काळजी करू नका, आपण मुद्द्यावर डायरेक्ट जाऊ आणि मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. म्हणून खूप थोडा वेळ मी तुमचा घेतो आणि देवबापाने आज जे आपल्याला देव केलेलं आहे ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. मागचा रविवार हा चिल्ड्रन्स डे होता, बाल दिवस होता. नेहरूजी आपले जे प्रथम पंतप्रधान होते त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य होतं आणि त्या दिवसाला बाल दिवस असं ठरवण्यात आलं. आणि मागच्या रविवारी मी हाच उपदेश केला आणि बाल दिनासाठी हा उपदेश मी करणार होतो. पण मला तुम्हाला सांगू द्या की हा उपदेश काही बालकांसाठी नाही, तर हे जे बालकांचे पालक आहेत, जे आईवडील आहेत, त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. आणि शमूएलाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस सुरुवातीलाच जी गोष्ट येते ती येते हन्नाबाईची. आणि हन्नाबाईंनी तिचं जे लेकरू आहे ते लेकरू परमेश्वराच्या सेवेसाठी दिलेलं आपल्याला दिसतं. आणि हे लेकरू तिने मंदिरामध्ये आणलं आणि मंदिरामध्ये त्याला सेवेसाठी तिने देऊन टाकलेलं आहे आपल्याला असं दिसतं. तुमची आणि माझी लेकरं जी आहेत ती परमेश्वराने दिलेलं धन आहे. मार्कुस सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि मला असं वाटतं 14व्या वचनामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बालकांना मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण की स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे. देवबापाने दिलेला हा धन आहे, देवबापाने दिलेलं हे आशीर्वाद आहेत. आणि या स्त्रीची जर कथा तुम्ही पाहू गेले तर ही स्त्री फार दुःखातून ह्या लेकरासाठी गेली. तिला लेकरू नव्हतं आणि तिला जे लेकरू देवाने दिलं आणि ती त्या लेकरासाठी जो नवस बोलली होती त्या नवसाप्रमाणे तिने ते लेकरू मंदिरामध्ये आणलं. आज मला तुमचं लक्ष ह्या गोष्टीकडे वेधायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमची लेकरं मंदिरामध्ये आणता, ज्यावेळेस तुम्ही तुमची लेकरं चर्चमध्ये आणता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना देवाकडं आणता, त्यावेळेस त्या लेकरांसोबत काय होतं आणि तुमच्यासोबत काय होतं पालक म्हणून, हे आज मला तुम्हाला दाखवायचं आहे. पूर्ण सेवेसाठी हन्नाबाईनं लेकरू दिलं आणि पूर्ण सेवेसाठी हन्नाबाईंनी लेकरू दिले आणि ते लेकरू त्याचं दूध तुटल्यानंतर जेव्हा दूध तोडायचा वेळ आला त्यावेळेस ते तोडलं गेलं आणि त्याला आणून चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये सोडून देण्यात आलं. हा उपदेश झाल्यानंतर मी देऊळगाव राजा मंडळीचा पाळक आहेत, DS साहेब बुलढाणा मंडळीचे पाळक साहेब आहेत आणि तिकडं 4-5 खेड्यांमध्ये समुद्र पाळकसाहेब पाळक आहेत, निकाळजे पाळकसाहेब खामगावला आहेत. असं करू नका, सभासद येतील आणि म्हणतील हे घ्या लेकरू आणि याची काळजी घ्या, तसं नाही. त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस जर तुम्ही शमूएलाचं पुस्तक नीट वाचलं तर वर्षातून 2दा एल्काना आणि हन्नाबाई हे शिलोस भक्ती मंदिरामध्ये जात असत असं म्हटलेलं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये चर्च आपल्याला दर रविवारी अवेलेबल आहे, दर 8 दिवसाला आपण चर्चमध्ये जातो आणि देवबापाची भक्ती करतो. पण लेकरांना मंदिरामध्ये आणणं, लेकरांना देवाकडे आणणं किती महत्त्वाचं आहे हा आजचा आपला विषय आहे. आणि विषयाला मी माझं ज्या संदेशाला हेडिंग दिलं आहे की लेकरांना देवाकडं आणा. आता काय काय होतं ज्यावेळेस तुम्ही लेकरांना देवाकडं आणता त्या एक बाबींना आपण आज तपासून पाहणार आहोत किंवा त्याकडं आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे माझा तो आपल्याला सापडतो पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि 26वं वचन. तुम्हाला जर शास्त्रात पाहायचं तर पहा, पण माझ्याजवळ सर्व वचनं आहेत, मीच तुमच्यासाठी वाचणार आहे. वचन अशा रीतीने म्हणते, इकडे शमूएल बाळ वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. ह्या ठिकाणी ह्या एली याजकाजवळ त्या भक्ती मंदिरामध्ये ते लेकरू सोडून देण्यात आलेलं आहे
आणि ज्यावेळेस ते लेकरू त्या ठिकाणी आलं, ज्यावेळेस ते लेकरू त्या ठिकाणी राहू लागलं, त्यावेळेस परमेश्वर आणि मानव हे दोघंही त्याच्यावर प्रसन्न असलेले तुम्हाला आणि मला दिसतात. परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न असला तर आणखीन कोणी प्रसन्न असण्याची गरज आहे का? बिलकुल नाही, काहीच गरज नाही. परमेश्वर प्रसन्न असला तर सगळं काही आलबेल आहे, सर्व काही नीट आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. आणि परमेश्वर जर तुमच्यावर प्रसन्न आहे तर मग मानवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणता त्यावेळेस त्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. ज्यावेळेस तुमच्या लेकरांना तुम्ही भक्तिमंदिरामध्ये आणता, देवाच्या वचनांकडे आणता, त्यांना देवाच्या वचनाकडे तुम्ही वळवता, त्यावेळेस परमेश्वर आणि मानव दोन्हीही त्याच्यावर प्रसन्न होतात. आज तुमच्या माझ्या लेकरावर किंवा तुम्ही लेकरू म्हणून जीवन जगत असताना तुमच्यावर परमेश्वर आणि मानव प्रसन्न होता का? माझ्यावर मानव प्रसन्न नव्हता हे नक्की आहे. त्यातल्या त्यात माझा बाप बिलकुलच प्रसन्न नव्हता माझ्यावर. पण त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे मला भक्तिमंदिरामध्ये आणलं. माझ्या पालकांनी मला भक्तिमंदिरामध्ये आणलं म्हणून आज मी इथं उभा आहे. भक्ती मंदिरामध्ये त्यांना आणा, गरजेचं आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे, सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत, अतिशय उत्तम आहेत, त्या करा, त्या सोडू नका. असं मी म्हणत नाही तुम्हाला की त्याला तुम्ही काही बनवू नका किंवा त्याला काही करू नका, पण त्याला भक्ती मंदिरामध्ये आणा. आणि भक्ती मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना आणाल त्यावेळेस परमेश्वर आणि मानव हे दोन्ही त्याच्यावर प्रसन्न होतील. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पहिला मुद्दा आपण पाहिला की परमेश्वर आणि मानव त्याच्यावर प्रसन्न होतो ज्यावेळेस तुम्ही लेकरांना देवाकडे आणता. दुसरी बाब आपल्याला सापडते, ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ह्या बाबीने अगदी माझं डोकं भन्नावून टाकलं होतं. ह्या बाबीने मला इतका आशीर्वाद प्राप्त झाला की मी तुम्हाला काय सांगू. दुसरी बाब सापडते आपल्याला, ती पहिले शमूएल याचा 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. एलीने एल्काना व त्याची स्त्री यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो. मग ती उभयता आपल्या घरी गेली. आणि 21वं वचन अशा रीतीने म्हणतं, आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. जर हन्नेची कथा तुम्ही जर वाचली, हन्नेचा वृत्तांत तुम्ही जर वाचला, तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की शिलोस येण्याचा त्यांचा हा जो परिपाठ होता तो वर्षानुवर्षाचा होता. कसा होता हा? वर्षानुवर्षापासून ती प्रार्थना करत होती, वर्षानुवर्षापासून ती दुःखी होती. तिची जी सवत होती ती सतत तिला चिडवत असे, तिची सवत सतत तिला त्रास देत असे. आणि त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये हन्ना जगत होती किंवा ज्या काळामध्ये शमूएलाचा जन्म झाला, त्या काळी एखाद्या स्त्रीने वांज राहणं किंवा तिला लेकरू न होणं हे अतिशय मोठी, ज्याला काय म्हणतो आपण, शाप तो समजला जात होता. अशा दुःखी अंतकरणाची ही स्त्री होती. आणि ह्या स्त्रीने वारंवार वर्षानुवर्ष येऊन देवाची प्रार्थना केली आणि देवबापाने तिची प्रार्थना ऐकली. आणि ज्यावेळेस तिने प्रार्थना ऐकली, तिची प्रार्थना ऐकल्या गेली, तिने जो नवस बोलला होता की जर तू मला लेकरू देशील तर हे लेकरू मी देवाच्या सेवेसाठी देईन, ते मंदिरामध्ये मी आणून सोडेन. आणि तिने ती केलं. आणि ती ते करत असताना किंवा तिने ते केल्यानंतर एली तिच्यासोबत बोलत आहे. आणि एली काय म्हणतो ह्याच्याकडे बारीक आपण लक्ष देऊ, ह्याला थोडंसं लक्ष द्या, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. एली एल्काना व त्याची स्त्री ह्यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो. मग ती उभयता आपल्या घरी गेली. ज्यावेळेस तुम्ही मागून घेतलेलं आहे, वर्षानुवर्षापासून ती प्रार्थना करत आहे, वर्षानुवर्षापासून ती मागत आहे आणि तिला खूप वर्षानंतर ते भेटलं, तिची जी कूस होती ती मोकळी झाली आणि तिला लेकरू झालं, तिच्या दुःखाचं निवारण झालं, तिच्यावर जो शापाचा ठप्पा होता तो निघून गेला. असा पुत्र तिनं देवाला दिला. आणि देवाचा सेवक काय म्हणत आहे त्यांना की तू जो मागून घेतला होता देवाकडून तो तू देवाला दिला, म्हणून तुम्हाला आशीर्वाद असो. किती पुत्र किती कन्या झाले. जी वान स्त्री होती
तिनं मागून घेतलेला पुत्र होता, तो पुत्र तर झाला, पण त्यानंतर त्याच्यावर देवाने अनुग्रह केला हन्नेवर, आणि तिला 3 पुत्र आणि 2 कन्या झालेल्या आपल्याला दिसतात. मित्रांनो, माझा मुद्दा हा आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना चर्चमध्ये आणता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना देवाकडे वळवता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या वचनाची आवड निर्माण करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसण्याची सवय लावता, ऐकण्याची सवय लावता, आणि तुमचे लेकरं ज्यावेळेस देवाची सेवा करू लागतात, मला तुम्हाला हे सांगू द्या की ते लेकरं तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतात. जी स्त्री वांझ होती, जी स्त्रीला लेकरू होत नव्हतं, जिने ते मागून घेतलेलं होतं, ते मागून घेतलेलं तिने देवाला दिलं, तिला 3 पुत्र आणि 2 कन्या दिल्या. तिचा शाप काढून टाकला, तिला अधिक आशीर्वादित देवबापांनी केलं. ज्यावेळेस तुमची लेकरं देवाची सेवा करायला लागतात, तो आई वडिलांसाठी आशीर्वाद आहे. तुम्हाला आणि मला सारखं असं वाटतं की आपल्या लेकरांनी शिकावं 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 शिकावं, इथं अभ्यास कर, हे कर, ते कर, हे बी कर, ते बी कर. मला काल कोणीतरी बोलत होतं आणि मला सांगितलं की त्यांच्या मुलीला डान्स क्लास लावलेला आहे, त्यांच्या मुलीला संगीत क्लास लावलेला आहे, त्यांच्या मुलीला चित्रकलेचा क्लास लावलेला आहे, त्यांच्या मुलीला ह्याचा क्लास लावलेला आहे. अरे चर्चमध्ये कधी आणता? जर परमेश्वर प्रसन्न असलं तर चित्रकला पण येईल, डान्स पण येईल, आणि संगीत पण येईल, आणि ज्ञान पण येईल. ज्ञानाचा पुरवठा जो आहे तो तुमचा आणि माझा देव करणारा आहे. इथं आणणं गरजेचं आहे, तुमच्या लेकरांना इथं आणणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या लेकरांना इथं नाही आणलं तर मग गडबड होण्याची शक्यता आहे. अनेक पालक लोक चर्चच्या वेळेस त्यांना ट्युशनला पाठवतात, अनेक पालक लोक त्यांच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करतात. करा, नाही असं बिलकुल मी म्हणत नाही, फार चांगली गोष्ट आहे ती. पंतप्रधान बनवा, त्यांना कलेक्टर बनवा, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, पण त्यांचं जे मूळ आहे ते मंदिरामध्ये घडलं गेलं पाहिजे. त्यांचं जे ज्ञान आहे ते इथून त्याची सुरुवात झाली पाहिजे. परमेश्वर हा ज्ञानाचा उगम आहे हे त्यांना समजलं पाहिजे. आणि हे जर त्यांना समजलं नाही तर मग ते तुम्ही किती बी ट्युशन लावा, किती बी भानगडी करा. आणि आपल्या समाजामध्ये एक फार वाईट बाब आहे की त्याला खूप ट्युशन लावतात, हे करतात, हे पण शिक, ते पण शिक, ते पण शिक, ते लेकरू जातं गोंधळून, मग शेवटी त्याचं काहीच होत नाही. मग ते पालकाकडे येतात, ह्याला देवाची सेवा करायला. तुमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणणं गरजेचं आहे, तुमच्या लेकरांना देवाकडे आणणं गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडं आपण जाऊया, आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा ह्या उपदेशातला आहे किंवा ह्या वचनातला आहे. तो आपल्याला सापडतो 1 शमूएल 3 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. ज्यावेळेस तुमच्या लेकरांना तुम्ही मंदिरामध्ये आणता, देवाला त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे, देवाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा आहे, देवाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना चर्चमध्ये आणता, त्यावेळेस देव त्यांच्या संगती बोलतो. शमूएला संगती देव कुठं बोलला? चर्चमध्ये बोलला. हन्नाबाई संगती देव कुठं बोलला? चर्चमध्ये बोलला. तुमच्यासोबत देव कुठं बोलतो? चर्चमध्ये बोलतो. तुमच्यासोबत देव बोलू इच्छितो, तुमच्या लेकरांसोबत देव बोलू इच्छितो. ज्यावेळेस तुम्ही इथे येता त्यावेळेस देव तुमच्या संगती बोलतो. उपदेशांच्या द्वारे बोलतो, गाण्यांच्या द्वारे बोलतो, अनेक विविध गोष्टी ज्या त्या पाहतात त्यांच्याद्वारे देव त्यांच्या संगती बोलू इच्छितो. शास्त्राच्या द्वारे देव त्यांच्या संगती बोलू इच्छितो. आणि आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनची बाब अशी आहे की पवित्रतेच्या धोरणावर आपण चालणारे लोक आहोत, आणि ह्या ठिकाणी पवित्र शास्त्रोक्तच सगळं काही होतं. त्याच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचं शिक्षण ह्या ठिकाणी दिलं जात नाही. म्हणून तीही एक आनंदाची बाब तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाला तुमच्या लेकरांसंगती बोलायचं आहे, त्यांना मंदिरामध्ये घेऊन या, त्यांना देवाकडे तुम्ही आणा. जर तुम्ही त्यांना देवाकडे आणलं नाही तर भलते भलते आवाज येतील, भलत्या भलत्या गोष्टी त्यांच्यासोबत होतील. आजपासून 7 वर्षापूर्वी मला चांगलं आठवतं, मी शाळेचा ॲडमिनिस्ट्रेटर आहे, आणि एक परिपत्रक निघलं होतं शासनाकडून की कोणत्याही शिक्षकाच्या खिशामध्ये मोबाईल नको, कारण टीचर्स डिस्ट्रॅक्ट होत होते, शिक्षक विचलित होत होते मोबाईलमधून. त्यांना वेगवेगळे व्हॉट्सअपचे मेसेजेस यायचे, ते यूट्यूबवर जायचे आणि शिक्षण सोडून बाकीचं सगळं करायचे. आणि आमच्याही शाळेत मला आठवतं की आम्ही सर्व शिक्षकांचे मोबाईल जमा करून ठेवायचो. आणि आजची परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे की ते जे परिपत्रक काढलेलं होतं शासनाने, ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की शिक्षकांजवळ नको, आता म्हणतात लेकरांना द्या.
ह्या जगामध्ये खूप आवाज आहेत, ह्या जगामध्ये तुमच्यासोबत बोलणारे खूप आवाज आहेत, ह्या जगामध्ये बोलणारे खूप विषय आहेत जे तुमच्या मनावर परिणाम करतात. इथे येऊन त्यांच्या मनावर योग्य परिणाम होऊ द्या, देवाला त्यांच्याशी बोलू द्या. तुमच्या लेकरांना देवाकडे आणा, तुमच्या लेकरांना चर्चमध्ये आणा आणि देवाला त्यांच्याशी संवाद साधू द्या. त्यांचा संवाद देवाशी होऊ द्या, त्यांचं बोलणं चालणं देवाशी होऊ द्या. आणि आजची ही जी पिढी आहे ना, ही खूप भयंकर आहे. माझी लहानी मुलगी कधी कधी मला प्रश्न विचारते आणि असा शास्त्रोक्त प्रश्न ती मला विचारते की मलाही उत्तर देता येत नाही तिचं. कधी कधी तिला DS साहेबाकडे घेऊन जावं लागतं. बाबा हे काय म्हणतात, त्यांना समजतं देव त्यांच्या संगती बोलतो आणि देव त्यांच्या संगती बोलला म्हणजे समजून सांगायला सुद्धा चर्चमध्येच येण्याची गरज आहे. तो माझा पुढं एक मुद्दा आहे. पुढच्या बाबीकडे आपण जाऊ आणि ती बाब आहे, देव ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना चर्चमध्ये आणता त्यावेळेस त्यांची वृत्ती बदलते. आता बघा, ही बाब बारीक आहे, लक्ष घ्या. जे आईवडील आहेत त्यांच्या फार चांगल्या रीतीने ती लक्षात येईल. परमेश्वराने शमूएलास तिसऱ्यांदा हाक मारली तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारलीत. परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला. तुमच्या का हो बाळासाहेब, आपण हाक मारली येतं पटकन आणि आल्यानंतर म्हणतं काय आज्ञा. त्यातल्या त्यात झोपेचा वेळ झालेला आहे. मी ह्याच्यावर वाचत होतो, झोपेचा वेळ झालेला आहे. एली याजक जाऊन निजलेला आहे. एली याजक माझ्यासारखा लठ्ठ माणूस होता. मला पक्क माहीत आहे की लठ्ठ माणसाच्या काय काय समस्या आहेत. साधा पाण्याचा ग्लास जरी घेतला आणि तिकडून गीत आला तर मला असं वाटतं की हे गीत तेवढं पाणी आण ना प्लीज, तर पंख्याचं बटन दाब ना प्लीज. लेकरं वैतागत असतील, क्षमा मागतो मी जाहीररित्या. पण हा एली याजक दिवसभर कदाचित ह्या शमूएलाला काम सांगत असेल, नाही का. आता झोपायची वेळ झालेली आहे, अगदी झोपायचा वेळ झालेला आहे, तो जाऊन निजलेला आहे. अशा वेळेस परमेश्वराने त्याला हाक मारली. हाक मारल्यानंतर हा धावत गेला एली याजकाजवळ जाऊन उभा राहिला. महाराज काय आज्ञा, सांगा, तुम्ही मला हाक मारली का. नाही, हाक नाही मारली, गुड नाईट, जाऊन झोप. वापस गेला. दुसऱ्यांदा परत परमेश्वराने हाक मारली. दुसऱ्यांदा परत जाऊन महाराज एली साहेब तुम्ही मला हाक मारली का, काय आज्ञा. काय आज्ञा हा शब्द मला फार आवडला. किती तो लीन आणि नम्र असला पाहिजे. काय आज्ञा, काय करू मी तुमच्यासाठी. दुसऱ्यांदा पण म्हणे काही नाही म्हटलं जा. तिसऱ्यांदा हाक मारली परमेश्वरानं. तिसऱ्यांदा परत हा एली याजकाकडे जाऊन उभा राहतो म्हणतो काय आज्ञा. रात्रीच्या 12:30च्या दरम्यान जर आपण आपल्या लेकरांना हाका मारल्या 3 वेळा आणि 3ही वेळा ते आले, काय आज्ञा म्हटले आणि त्याच्यानंतर जर म्हटलं काहीच नाही बाबा मी हाकच नाही मारली, चौथ्या वेळेस काय म्हातारं सरकलं, घडी घडी आवाज देत आणि काहीच म्हणत नाही. ह्या ठिकाणी बघा, ह्याची वृत्ती बघा ह्या बालकाची. ज्यावेळेस तुमची लेकरं मंदिरामध्ये येतात, ह्या मंदिरामध्ये बसण्याची एक पद्धत आहे, ह्या मंदिरामध्ये वागण्याची एक पद्धत आहे, ह्या मंदिरामध्ये ऐकण्याची एक पद्धत आहे, ह्या मंदिरामध्ये गाण्याची एक पद्धत आहे, ह्या मंदिरामध्ये सर्व काही करण्याला पद्धती आहेत. तुमची वृत्ती हे मंदिर बदलून टाकतं. मला अनेक वेळा एक गोष्ट ऐकायला येते की ख्रिस्ती लेकरांना फार जबरदस्त स्टेज डेअरिंग असतं. हे शाळांमध्ये फार पुढे जातात. त्यांना काही सांगितलं की धावळकन जाऊन ते करूनही येतात. आपल्या बाकीचे पाहतच राहतात. ते कुठं शिकतात, हे इथं शिकतात. ते त्यांच्या वृत्ती बदलायला सुरुवात ह्या भक्ती मंदिरामध्ये होते. म्हणून तुमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी तो हे नाही म्हणत की आता बस झालं. चौथ्या वेळेस जर त्याने विचार केला असता की बोलवतच राहते, चौथ्या वेळेस गेला असता कदाचित देव त्याच्यासाठी बोलला नसता. पण देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही लेकरांना ज्यावेळेस आणता तर त्यावेळेस त्यांना शिस्त लागते आणि त्यांची वृत्ती बदलायला सुरुवात होते. आता ऑनलाईन चर्च आहे. आपण ऑनलाईन चर्चमध्ये कोणी वाकडं बसतं, कोणी सरळ बसतं, पण चर्चमध्ये आपण सरळच बसतो, नीट बसतो, आदबीनी बसतो. दुसरे लोक कसे बसलेले आहेत ते पाहतात. दुसरे लोक गाणे कसे गातात ते पाहतात. दुसरे लोक उपदेश कसा चालू आहे ते पाहतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. तुमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणा. त्यांची वृत्ती देवबाप बदलू इच्छितो मंदिरामध्ये आणि ती बदलल्या जाते. तिसरी आणि महत्त्वाची त्याच्या पुढची जी बाब आहे, 5वी बाब, ती फार महत्त्वाची आहे पालकांसाठी. त्याच्याकडं आपण लक्ष देऊया.
पहिला शमूएल याचा 3रा अध्याय आणि 19 आणि 20 वचनं मी आपल्यासाठी वाचतो. शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांना माहीत झाले की शमूएल हाच परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरलेला आहे. सर्वसाधारणपणे जे पालक आहेत, आज मी फक्त ख्रिस्ती पालकांबद्दलच बोलत नाही, तर सर्वसाधारण जो पालक आहे त्या पालकाला असं वाटतं की माझ्या पोरानं इंजिनियर बनावं किंवा डॉक्टर बनावं. इंजिनियर किंवा डॉक्टर बनवण्याची हौस त्यांना आहे. आणि त्याच्या मागचं कारण माहिती आहे का तुम्हाला काय आहे? त्याच्या मागचं कारण आहे हे गरिबी हटाव की मशीन ते बनवतात. त्यांनी ज्या समस्या त्यांच्या जीवनात फेस केल्या, जी गरिबी सहन केली किंवा जे प्रश्न त्यांनी सहन केले, त्यांना असं वाटतं की माझ्या पोरांनी खूप शिकावं, त्याने डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं आणि आमची गरिबी त्यानं दूर करावी. आणि तिसरी आणि महत्त्वाची बाब, त्यानं प्रसिद्ध व्हावं. वचन काय सांगत आहे? दानापासून बेरशेबेपर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांना माहीत झाले की संदेष्टा म्हणून शमूएलच व्हायचा आहे. आणि देवासंगती डायरेक्ट कनेक्टेड तो होता. शमूएलाचं पुस्तक तुम्ही वाचलं तर कितीतरी वेळा त्याचं डायरेक्ट संभाषण देवासोबत झालेलं आहे. आता माझं किंवा गीतचं डायरेक्ट कनेक्शन जर आपले पंतप्रधानांसोबत किंवा राष्ट्रपतीसोबत झालं तर सारा गावभर मी बोंबा मारत फिरल, ह्याचं कोणाशी कनेक्टेड आहे? प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी पण आहे, पण मंदिरामध्ये त्यांना घेऊन या आणि देवाशी त्यांना कनेक्ट करा, देवासोबत त्यांना जोडा. ह्यासाठी त्यांना मंदिरामध्ये आणणं गरजेचं आहे. पुढच्या बाबीकडं आपण जाणार आहोत आणि ती बाब आहे की तुम्हाला आणि मला जेव्हा तुम्ही लेकरांना ह्या ठिकाणी आणता त्यावेळेस योग्य मार्गदर्शन त्यांना ह्या ठिकाणी देता येतं. आपण जे वचन वाचलं तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला. पहिला अध्याय 3रा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि त्याच्या पुढची जर वचनं आपण वाचली तर ह्या ठिकाणी शमूएल बाळाला हे कळत नव्हतं की देव त्याच्यासोबत बोलत आहे. शमूएल बाळाला हे ज्ञान त्यावेळेस नव्हतं की देव त्याला हाक मारत आहे. तो वारंवार कोणाकडे जात होता? एलीकडे जात होता. लेकरंही असमंजस असतात, लेकरांना काही गोष्टी समजत नाहीत, पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना मंदिरामध्ये घेऊन येता त्यावेळेस एली काय सांगतो त्याला? एलीच्या लक्षात आलं की ह्याच्यासोबत देव बोलत आहे. एलीने त्याला जाऊन सांगितलं, एलीने सांगितलं त्याला, आता तू काय करायचं? आता जर तुला आवाज दिला परमेश्वराने तर म्हण, बोल, तुझा दास ऐकत आहे. योग्य मार्गदर्शन हे तुमच्या लेकरांना मंदिरातच भेटेल. योग्य मार्गदर्शन हे देवाजवळच त्यांना भेटेल. योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मंदिरामध्येच लोक उपलब्ध आहेत. जर तुमच्या घरी परमेश्वराने त्याला हाक मारली आणि तुम्हाला समजलंच नाही की हा परमेश्वर आहे म्हणून, मग काय म्हणाल? झोपरे कोणतरी असेल, जाऊ दे. पण योग्य मार्गदर्शनाची तुमच्या आणि माझ्या लेकरांना गरज आहे. योग्य मार्गदर्शन त्यांना भेटायलाच पाहिजे आणि ते योग्य मार्गदर्शन त्यांच्या सार्वकालिक जीवनासाठी जे महत्त्वाचं आहे ते इथेच त्याला भेटेल. पुढच्या बाबीकडे जर तुम्ही आणि मी गेलो तर ती वचनामध्ये आपल्याला कुठं वचनात आपल्याला दाखवता येणार नाही, पण तुम्ही पहा, तो इतका प्रसिद्ध झाला, इतका महत्त्वाचा बनला हा शमूएल संदेष्टा की तो त्याच्या कुटुंबासाठी आशीर्वाद ठरलेला आपल्याला दिसतो, त्याच्या आईवडिलांसाठी तो आशीर्वाद ठरलेला आपल्याला दिसतो, तो त्याच्या राष्ट्रासाठी आशीर्वाद ठरलेला आपल्याला दिसतो आणि तो त्यांच्या पुढाऱ्यासाठी सुद्धा आशीर्वाद ठरलेला आपल्याला दिसतो. पहिल्या 2 राजे जे होते इस्रायलाचे त्याचा अभिषेक शमूएलाच्या हातून झालेला तुम्हाला आणि मला दिसतो. जर हन्नाबाईनं म्हटलं असतं की माझा सोन्या, तर तो घरीच राहिला असता. आमचे वडील नवसावर नेहमी एक गोष्ट सांगायचे आणि एक स्त्री अशीच होती जिला लेकरू व्हायचं नाही, मग ती नवस बोलली की देवा तू मला पुत्र दे, मग मी तुला सोन्याची टोपी देईल. मला पुत्र जर झाला तर मी तुला काय देईन? सोन्याची टोपी. म्हणजे देवाला ती सोन्याची टोपी देणार होती. मग देवाचा अनुग्रह तिच्या झाला, तिला पुत्र झाला. मग त्या पुत्राचं नाव तिनं सोन्या ठेवलं आणि मग त्या सोन्यासाठी तिनं एक टोपी घेतली आणि ती टोपी तिनं देवाला दिली. सोन्या करत घरीच जर राहिला असता शमूएल तर इतका सोन्यासारखा इतिहास त्याचा झाला नसता.
शास्त्रामध्ये त्याचं नाव लिहिलेलं नसतं, शास्त्रामध्ये 2 पुस्तकं त्याच्या नावाची नसतील. तिला पुत्र नाही झाले का, अण्णाबाईला एलकान्नाला आणखीन पुत्र नाही झाले का, 3 पुत्र आणि 2 कन्या झाल्या, पण तेवढंच लिहिलेलं आहे 3 पुत्र 2 कन्या. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. प्रसिद्धी कोणाला प्राप्त झाली? ज्याला त्यांनी मंदिरामध्ये घेऊन आलं, जो देवाची सेवा करत होता. आणि शेवटाकडे आपण जात असताना मला तुम्हाला हे सांगू द्या, ह्या जीवनाचं एक त्रिकालाबाधित सत्य हे आहे की सर्वजण एक दिवस मरून जाणार आहेत. तुम्ही पैसा कमवाल, श्रीमंतही मरतो, गरीबही मरतो. आणि जर जे तारण पावलेले आहेत ते स्वर्गाच्या दिशेने जातील आणि जे तारण पावलेले नाहीत ते नरकाच्या दिशेने जातील. तुमचे लेकरं कलेक्टर झाले, तुमचे लेकरं पंतप्रधान झाले, पण जर त्यांना सार्वकालिक जीवनाचा जर गंध नसला, तारणाचा जर त्यांना अनुभव नसला, तर ते काही देवाकडे जाणार नाहीत. त्यांच्या सार्वकालिक जीवनासाठी त्यांना तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन येणं गरजेचं आहे. आणि हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण त्यांना प्राप्त व्हावं ह्याकडं पालक या नात्याने तुम्हाला लक्ष देणं अगत्याचं आहे. ह्याच विचारावर आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत.